पुढच्या बातमीकडे जाऊया। दरम्यान शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी सुद्धा तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात। मकर संक्रांती हा आपला परंपरेचा एक अतिशय मोठा भाग आहे। मकर संक्रांतीच्या या सणाला आपण आपापसातलं सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करत असतो। मी सर्वसामान्य पनवेलकरांना म्हणेन, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। प्रचाराच्या दरम्यान आहे ते टू द पॉइंट, मुद्द्याला धरून आहे। व्यक्तिगत कुणालाही काही बोलायचं कारण नाही, माझा तो स्वभाव नाही। त्यामुळे प्रत्येक पनवेलकराला तिळगुळ घ्या गोड गोड बोला असंच मी म्हणेन। तर भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात। निवडणुकीच्या काळामध्ये समाजात कटुता पसरवणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मी तिळगुळ देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील एकमेकांना तिळगुळ द्यावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय। संक्रांतीच्या दिवशी काँग्रेसचे नेते जे आहेत विजयभाऊ वडेट्टीवार यांना निश्चितपणे मी तिळगुळ घ्या आणि समाजात चांगलं गोड बोला, सकारात्मक बोला। कारण की ज्या प्रकारचा त्यांनी ह्या प्रचाराच्या काळामध्ये जे विषय घेतले, समाजात कटुता वाढवण्यामध्ये, समाजातली निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। त्याच्यामुळे मला आज असं वाटते की त्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, जनतेसोबतही गोड बोला आणि आमच्या आदरणीय वहिनी खासदार काँग्रेसच्या ज्या आहेत त्यांच्यासोबत अधिक गोड बोला। दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनीही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात। बघूया। तिळगुळ, मकर संक्रांती हा आपला सण आणि उत्सव हा एकमेकाला गोड बोलण्यासाठी आणि एकाबरोबर राहण्यासाठी आहे। मी तर म्हणेन सर्वच विरोधी पक्षांना, उद्धव ठाकरे यांना, राज ठाकरे यांना, हर्षवर्धन सकपाळांना, वर्षाताई गायकवाडांना, त्या सगळ्यांनाच मी तिळगुळ पाठवतो। गोड बोला पण सत्य बोला, एवढंच मी सांगितलं। तर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनीही संक्रांतीच्या नेमक्या कशा शुभेच्छा दिल्यात बघूया। तुम्हाला माहिती, मी माझं पहिलं इलेक्शन जेव्हा जिंकून आली तेव्हा आडम मास्टरजी चा त्या ठिकाणी पराभव झाला, तर पहिले प्रथम मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पाया पडली होती। तर नक्कीच आता आम्ही जेव्हा फिरतो गल्लोगल्ली तेव्हा आम्ही विरोधकांना तिळगुळ देत असतो आणि सांगत असतो की गोड गोड तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण लोकांची पण गोड गोड बोला आणि गोड गोड कामं पण करा लोकांची। आणि आता बघूया ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिलेल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। अजित पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो आणि संक्रांतीनिमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत, जे विरोधक आहेत, त्यांनाही मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा देतो। राजकीय किलमिशं दूर ठेवली पाहिजेत निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्यासाठी हा तिळगुळ मी त्यांना देतो आहे। दरम्यान शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी सुद्धा तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात। मकर संक्रांती हा आपला परंपरेचा एक अतिशय मोठा भाग आहे। मकर संक्रांतीच्या या सणाला आपण आपापसातलं सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीनं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।